हॅलो नमस्कार. तर मी सोनाली. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कसे आहात? मस्त मजेत ना? तर खूप दिवस 8-10 दिवस झाले मी ब्लॉग टाकला नव्हता कारण थोडीशी तब्येत खराब होती म्हणून. तर आज बघा मी करणार आहे चिकन. आणि चिकन काही जास्त आणलं नव्हतं, थोडंच आणलं होतं कारण उद्या होता उपवास म्हणून. तर असू द्या. तर हे पहा, इथे मी चिकन छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि लिंबू हे मिक्स करून ते छानपैकी असं मॅरिनेट करायला ठेवणार आहे. तर हे छानपैकी मॅरिनेट करून घेणार आहे. आणि ते आता चिकन तर आपण 2 पद्धतीचा वापर करतो. एक तर आपण नेहमीची पद्धत म्हणजे सर्वात प्रथम आपण चिकन हे शिजवून घेत असतो. फोडणीमध्ये कांदा, हळद, लसूण, थोडीशी कोथिंबीर यामध्ये आपण ते शिजवून घेतो जेणेकरून त्याचा आपल्याला पिवळा रस्सा मिळतो म्हणून. पण आज मी तसं काहीही न करता डायरेक्ट मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहे. तर हे त्यासाठी आता हे छानपैकी चिकन इथं मॅरिनेट करायला ठेवणार आहे. मला थोडीशी वेगळी पद्धत करून बघावं, डायरेक्ट मसाल्यामध्ये शिजवायचं होतं. तर आता हे चिकन मी मॅरिनेट करायला ठेवल्यानंतर एकीकडे मी मसाल्याची तयारी करत आहे. तर सर्वप्रथम मी इथे खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं हे कापून न घेता मी ते किसून घेत असते कारण जेणेकरून ते पटकन सगळ्या बाजूनी भाजलंही जातं आणि मिक्सरमध्ये पटकन त्याची पेस्टही होते. आता इथे खोबरं किसून झालेलं आहे. तसंच मी कांदाही इथे उभा चिरून घेत आहे पहा. आणि आपल्याला काही जास्त करायचं होतं, थोडंच करायचं होतं म्हणून मी थोडंच याच्यामध्ये सगळं मसाला करत होते. आता इथे हे खोबरं छानपैकी भाजून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसंच तेल टाकायचं, तेल नाही टाकलं तरी चालेल कारण ऑलरेडी खोबऱ्यामध्ये तेल हे असतंच. तेव्हा एका बाजूला भातही मी शिजायला घातलेला आहे कारण मी शक्यतो कुकरचा भात नाही करत आहे, मी पातेल्यातच भात शिजवत असते. तर आता इथे खोबरं छानपैकी असं भाजून झालेलं आहे. आता इथे खोबरं भाजताना काही जण तेल टाकतात, काही जण नाही टाकत आहे, पण मी टाकत असे तेल की जेणेकरून ते छानपैकी असं त्याचा एक वेगळा खूप असा वास येतो मस्तपैकी खोबरं भाजल्याचा. आता त्यातच मी कांदाही भाजून घेणार आहे. कांदाही छानपैकी आपल्याला लालसर रंगावरती भाजायचा आहे तेल टाकून. आता इथे कांदाही आपला भाजून झालेला आहे. तर आता हे सगळं आपण मिक्सरमधून पेस्ट करून घेणार. त्यासाठी इथे बघा कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं अद्रक याची छानपैकी अशी मी पेस्ट करून घेणार आहे. आता इथं आपली पेस्ट ही तयार झालेली आहे. आणि आता परतही मी आपल्याला भाजी ही डायरेक्ट मसाला टाकायची त्यामुळे मी थोडासा कांदा आणि टोमॅटो उभा चिरून घेतोय. आता एका बाजूला कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं आणि ते तेल तापल्यानंतर त्यात आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा छानपैकी असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. त्यातच आपण जो मसाला केला होता कांदा, लसूण, खोबरं त्याचं मी पेस्ट टाकून ते छानपैकी अशी परतून घ्यायची आहे तेल सुटेस्तोपर्यंत. हे पहा. आता यातच ॲड करायचे आहेत आपल्याला सुके मसाले म्हणजे हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि आपला नेहमीचा चिकन मसाला. आता हे गरम मसाला टाकल्यानंतर हे आपल्याला छानपैकी ते परतून घ्यायचं, एकजीव करायचे आणि ते सुटेस्तोपर्यंत ते परतायचे. कारण जेवढा तुम्ही मसाला परतून घ्याल ना तेवढी ती भाजी ही खायला छान आणि खूप टेस्ट लागते. आता यात टाकणार आहे मी टोमॅटो टाकणार आहे आणि तेही जास्त बारीक नाही केलेले, ते थोडेच आपले उभे चिरून एक मध्ये कट मारलेला आहे फक्त. आणि थोडीशी कोथिंबीर. तर आता मसाला आपला छानपैकी इथे परतून झालेला आहे. आता यातच आपण टाकणार आहोत मॅरिनेट केलेलं चिकन. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन मी फक्त अर्धा तासासाठी ठेवलं होतं. तुम्ही ते जास्त वेळ ठेवू शकता किंवा मग एक 10 मिनिटं ठेवलं तरी चालेल.
आता यातच आपल्याला हा चिकन टाकून तेही आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि ही भाजी करताना याच्यामध्ये थंड पाण्याचा उपयोग करायचा नाही, कारण जर थंड पाण्याचा उपयोग केला तर ते शिजायला खूप वेळ लागतो आणि त्याची टेस्ट ही वेगळी लागते. म्हणून आपण डायरेक्ट याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत. आता हे सर्वात प्रथम आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे, ते एकजीव करायचं आहे की जो मसाला आहे तो पूर्णपणे त्या चिकनमध्ये असं मिक्स झाला पाहिजे. हे नुसतं तुम्ही तेलातही शिजू शकता, पण आपण जास्त तेल खात नाही त्याच्यामुळे हे थोडंसं आपल्याला हे पाणी टाकायचं आहे. हे पहा, आता हे जे मिक्सरचं भांडं आहे त्यातही मी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे, गार पाणी केलेलं नाही. आता एवढं पाणी का टाकायचं आहे, कारण ते चिकन शिजायला थोडंसं पाणी लागणारच आहे आपल्याला, म्हणून मी एवढं पाणी टाकलं आहे. पण ते पण पाणी मी गरम करून टाकलेलं आहे. हे पहा, खूप छान वास येतोय मस्त. आता हे आपल्याला 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पूर्णपणे झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपण ते मिडियम गॅसवरती ते शिजवून घेणार आहोत. आपण हे मॅरिनेट करायला ठेवल्यामुळे त्याला काही जास्त वेळ लागणार नाही आहे, पटकन शिजतं ते. आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवून ते 10 मिनिटं झालेले आहेत. तर हे पहा, इतकं सुंदर झालेलं आहे, तरीही खूप आले. असं म्हणतात झाकण ठेवल्यानंतर तरी येते, पण नाही, तरीही खूप छान आलेली आहे. खूप मस्त वास येतोय. आता इकडे 10 मिनिटं होईपर्यंत माझी इकडे चपाती करून झालेली आहे आणि आज काही भाकरी करायची नव्हती, म्हणून फक्त चपातीच केलेली आहे. तुम्ही हे चपातीबरोबर बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा मग तांदळाच्या भाकरी बरोबर तर एक नंबरच लागेल. नक्की करून बघा. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर असं वेगळं सुकं करायचं, पातळ करायचं किंवा मग पिवळा रस्सा करायचा, यासाठी वेळ असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला ही नक्की आवडेल. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.